ज्या खुसखुशीत होण्यासाठी काय करावे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर इथे एक डब्बा आपण रवा घेतलेला आहे, 1 वाटी मैदा घेतलेला आहे, मीठ घालायचं आहे, याला मिक्स करून मोहन घालायचं आहे। तर कडकडीत तेलाचं मोहन घातल्यानंतर याला आपण मिक्स करूया। तर मोहन परफेक्ट झालं की नाही कसं चेक करायचं ते तुम्हाला सांगते। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा करून घ्यायचा आहे। आपला गोळा तयार झालेला आहे, बघू शकता। याला तूप घालून घेतलेला आहे आणि रवा मिक्सर मधून थोडा बारीक करून घेतलेला आहे, तो याच्यात घालून घेऊया। खमंग भाजून घ्यायचा याला। तर विलायचीची पूड करून घेतलेली होती, ते विलायची मीठ पण घालून घ्यायचं याच्यात थोडंसं। खमंग असा लालसर रवा भाजून झालेला आहे। याला थोड्याशा मनुका तुपामध्ये मनुका पण भाजलेले आहे। तर साखरेची पिठी करून घेतलेली होती, ती पिठी याच्यामध्ये मिक्स करूया। अर्ध्या तासा अगोदर रवा आणि मैदा आपण मोहन घालून भिजवलेला होता, त्याला असं मळून आपण मैदा घेऊ शकतो किंवा तांदळाचं पीठ पण घेऊ शकतो। लावून घ्यायचं आहे। करंजी करण्याकरिता इथे आपण छोटासा गोळा अशी पुरी टाईप अशी पाती लाटून घ्यायची आहे, अशी याच्यामध्ये मिश्रण भरून दिलेलं आहे। आता आपण जे रव्याचं केलेलं होतं, रव्या साखरीचं, आणि आता साईडला असं दूध लावून घ्यायचं आहे ताकी ही समोरची पाती याच्यावर व्यवस्थित चिपकेल। करंजी तयार झाली आहे। अशा सगळ्या करंज्या तयार करून घ्यायच्या आहे। मित्रांनो, आपल्या करंज्या भरून झालेल्या आहे, याला तळून घ्यायचं आहे। मस्त क्रिस्पी झाल्या आहे बरं का ह्या करंज्या, तुम्ही पण नक्की करून बघा।